हाय गाईज, मी कॉमेडियन निशांत अजबेला. तर आज मी आलो झिलपी लेकला. तर झिलपी लेक म्हणजे गणपतीचं दर्शन आता झालेलं, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर बाकीचं जे लोकेशन आहे तुम्ही बघू शकता. इकडे झिलपी लेक म्हणजे तलाव आहे, पाणी. या लोक इथे फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात. सो तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत इथे येऊ शकता. आणि पावसाचा मौसम आहे, त्यामुळे पावसाचं हे वेदर तुम्ही बघू शकता. आतमधला गणपतीची व्हिडिओचे फोटोज काढण्यात अलाउड नाही, पण तरी पण मी एक छोटासा व्हिडिओ काढला, तो तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. बाकीचे फुटेज मला दाखवतो. हे बघा, हे आहे गणपतीचं मंदिर. आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका. हाय गाईज, तर आता झिलपी लेकचं दर्शन झालंय. साहिल भाऊ कांबळे, आमचे अत्यंत जिवलग भाऊ मित्र, माय गुड फ्रेंड, माय ब्रदर. तर आम्ही आता आलो आहे. तर आता झिलपी लेकचं जे लोकेशन आहे तुम्ही बघू शकता, किती बढिया लोकेशन आहे. सो इथे लोक शूटिंग पण करतात, पार्टी पण करतात. आणि खाली चिखल आहे. तुमच्याशी बोलीन तर च्या बहीण मी उबडा तिबडा पडीन. थांबा 2 मिनिटं. ब्लॉगमध्ये यांना हां हां. सो तुम्हाला अजून काही खास लोकांची सुद्धा मी भेट करून देतो, ते पण येत आहे. वेट, ए या लवकर. ब्लॉग सुरू आहे. मागे बघू शकता तुम्ही, इथे बरीच लोक येत असतात. आणि हा मागचा नजारा पूर्ण. सो फॅमिलीसोबत तुम्ही येऊ शकता इथे एन्जॉय करायला. खूप मस्त लोकेशन आहे इथं. आणि हे जे आहेत हे माझे खूप चांगले फ्रेंड आहेत. हां, तर हे सुद्धा आलेले आहे. तुमचं नाव सांगा. मी अक्षया आणि मी व्हिडिओ एडिटर आहे आणि ग्राफिक डिझायनर आहे. वा, आणि यांच्याशी भेटून आज खूप आनंद झालेला आहे. आज मी पहिल्यांदा यांना भेटलेली आहे. अरे थँक्यू आणि सो आम्ही या सुंदर स्पॉटवर आलेलो आहोत. अरे तुमचा परिचय द्या. माय नेम इज शुभम अँड आय एम इंजिनियर. येस. सो आता आम्ही आलो आणि ते आपल्याला बघू शकता खाली दोन चार भारी कामं सांग. आणि इथे बघा, इथे जेव्हा पण तुम्ही फॅमिलीसोबत आले, रील्स वगैरे काढायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही इथे येऊ शकता. कारण इथचा नजारा जो बघताय तुम्ही हा अतिशय सुंदर आहे. आणि इकडे जे आहे वरती, थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवतो, हे आहे गणपतीचं मंदिर. आणि त्याच्यानंतर साहिल भाऊ फार्मात आला आहे आज, बिलकुल गॉगल उगल घालून. बिलकुल भाऊचे लग्न करायचे आहे यावर्षी. चांगली पोरगी असेल तर सांगा मला व्हिडिओमध्ये कमेंट्स करून. हे बघा, तिथे पण काही पोरी वगैरे, सगळे पोरं वगैरे रील्स वगैरे बनवतात. आणि मस्त लोकेशन आहे इकडचं. पहाडी वगैरे पण दाखवतो तुम्हाला. बघा हे पहाडी बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे पण पूर्ण इकडे सगळं थोडं चिखल आहे. झिलपी लेक, झिलपी लेक नाव, झिलपी लेक नाव काउंट होलं याचं मलाही नाही माहीत. आणि तुला माहित आहे का रे झिलपी लेक? झिलपट लोक जास्त येते. पण काही असो, पाणी पहा तुम्ही, फक्त पाणी पहा इथे किती जोरदार आहे. त्यामुळे इथे रील्स वगैरे पण शूट होते. आता मी करतो एखादा रील्स, इथे एखादा गाणं वगैरे पाहून डान्स वगैरे करतो. तुम्ही बघा व्हिडिओ, है ना. पोट्टी इथं दगड मारून राहिले. हिले दगडाने ठेसायची इच्छा होते मला. हे बघा, हे लोकेशन आहे. स्टार्ट.
हाय गाईस, तर तुम्ही मला पाहू शकता मी आला होता झिलपी लेक मध्ये. आणि कसं ऍक्टर म्हणलं, कॉमेडियन म्हणलं, थोडं नाही का असं पावसाचं वातावरण मला आवडते म्हणून मी फिरायला आलो. अरे अण्णा तू इथे कसा? आलो हो फिरता फिरता. बरं ते 150 रुपये विसरला तू, दिलं नाही मला. कोणते 150? ते तुझा पाय तुटला होता, सांग म्हणत होता 150 रुपये पाहिजे. हो काय झालं ते? भाऊ खरं सांगतो का, 150 रुपये मी आणले होते, पण या पाण्यामध्ये मला 150 रुपये पडले. माझ्याकडे पैसे नाही भाऊ. ते भिकाऱ्या चून खाया नाही द्यायच्या तसं सांग ना. अबो, खोटं कशाला बोलते? नाही देऊ भाऊ मग. चल, नाही पाहिजे भाऊ लव यू, थँक्यू. हा लव यू. नाही द्यायचे होते साले गाईज. फायनली दर्शन झालेलं आहे, तर आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला. तर तुम्ही इथे बघू शकता पाणी, खूप सुंदर लोकेशन आहे. तुम्ही कधी या इथे फॅमिलीसोबत एन्जॉय करा. ह्या बाईनं डान्स केला आमच्याकडला, पण इथे काही डान्स काही म्हणते बा जमला नाही म्हणते. आणि साहिल भाऊ तर म्हणजे आता माहोलच बिलकुल कडक काम. भाऊने बी माहोल केला. बाकी आमच्या अनुभवच्या तर माहोल, सायलेंट भाऊच्या तर माहोल तुम्ही पाहताच. हे पोरं बी चालले, मागं पोरगी बी दिसली, पाहिलं तुम्ही ना. तर इथं फिरायला चांगलं लोकेशन आहे, तुम्ही येऊ शकता है ना. फक्त गड्ड्यात उड्ड्यात नको बरं, बुट घालून नको आहे इथं, म्हणजे ह्याला सांगतो. मी झिलपी मध्ये आलो, पण मला एका गोष्टीच्या जांगडगुत्ता काही समजला नाही. तर तुम्हाला काही दाखवतो. हा पहा, हा एक गेट, ठीक आहे. हा तुम्ही गेट पाहून राहिले. आता गेटवरून उडी मारून नाही जाऊ शकत, असा गेटवाल्याचे म्हणणं असन. पण बहीण मायची कटकट, हे जागा कायले खुली ठेवली आहे ना, मग इथून साधा कुत्रा उडी नाही मारण का मला तुम्ही सांगा. कोण होय इच्छा मला माहित नाही. त्याला भेटून मला 2-3 माझ्या गोटे फेकून मारायची इच्छा होते. हा एक गेट आणि हे खुली जागा, सांगा आता नाही मारू मी इथं उडी. अशी 101 राहते. पण काही असं लोकेशन चांगला आहे, बहुत मज्जा आली भाऊ. पण आज ना मी एका व्यक्तीला मिस करून राहिलो. माझ्या आव्या भाऊ, माझ्या सत्या है ना. तर अजून बरेच लोक काढू आता. इथं आम्ही ग्रुप फोटो काढून राहिलो. साहिल भाऊनं म्हटलं ग्रुप फोटो काढायची आहे. कन्फर्म आहे ना. अरे वाचवा, पडला. कोणी पडला नाही. मग 10चा सिक्का या पाण्यामध्ये पडला, तो नाही दिसून राहिला. इथं पाहू शकता लोक, इथं पहा कसे व्हिडिओ बनवते, रील्स करते है ना. काय पोट्टे बिनकामाने आले इथं. हे बघू शकता तुम्ही, इथे छानपैकी वेदर आहे. बरेच जण फोटोज काढतात, फॅमिली सोबत येतात, एन्जॉय करतात, कारण की लोकेशनलाही जोरदार आहे. आणि आम्ही खूप सारे रील्स केले, व्हिडिओ काढले. तर व्हिडिओ बघत राहा. काय गाईस, जसं आता आम्ही झिलपी लेकला आलो होतो. अतिशय सुंदर आमचा प्रवास झाला, एन्जॉय झाला, मस्त झाला. आता कारमध्ये सगळ्या बसलेले आहे. आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे. तर तुम्ही सुद्धा या, इथे रील्स करा, व्हिडिओ करा. मस्त स्पॉट आहे, मस्त लोकेशन आहे. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हा ना चॅनल.